16 मार्चला राज्यसभेची निवडणूक आहे. 9 मार्चला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. आणि असं असताना देखील अजूनही महाविकास आघाडीतील खलबतं संपायचं नाव घेत नाहीयेत. प्रत्येकाला आपला खासदार राज्यसभेवर पाठवायचा आहे. प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षाकडे लॉबिंग करतोय. ठाकरे गटाला प्रियंका चतुर्वेदी यांना पाठवायचंय. शरद पवारांना खुद्द राज्यसभेवर जायचंय. काँग्रेसकडून एक नेता राज्यसभेवर जावा आणि तो महाराष्ट्रातून जावा असं म्हणलं जातंय. त्यातही बाळासाहेब थोरातांचं नाव चर्चेत आहे. यामुळे विरोधी पक्षनेते राज्यसभेत काँग्रेसचं टिकून राहणार आहे आणि यासाठीच आता काँग्रेसनं ठाकरे गटाकडे लॉबिंग करायला सुरुवात केल्याचं समजते. त्यासाठी विधान परिषदेचा फॉर्म्युलाही ठाकरे गटासमोर ठेवण्यात आला असं सांगण्यात येते. मग तो फॉर्म्युला काय आहे? काँग्रेस राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद टिकवण्यासाठी काय प्लॅन करतोय? काय समीकरणं महाविकास आघाडीत घडू शकतात? विधान परिषदेची आणि राज्यसभेची समीकरणं याचा या दोघांशी काय मेळ चालतोय? चला या सगळ्याबद्दलच बोलूयात. नमस्कार, मी संजना कट आपलं स्वागत. आता आपण महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीबद्दल बोलूयात. खरं तर यावर आधीच अनेक व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलला केले. शक्यता, कोणकोणते खासदार चर्चेत आहेत, इथून महाविकास आघाडीत काय काय होऊ शकतं याच्यावर. ते तुम्ही पाहिले नसतील तर नक्की पहा, म्हणजे हा विषय समजून घ्यायला तुम्हाला सोपा जाईल. आता थोडक्यात सांगते. महाराष्ट्रातील 7 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपतोय. यापैकी महाविकास आघाडीचे 4 सदस्य आहेत. काँग्रेसचे 1, ठाकरे गटाचे 1 आणि शरद पवार गटाचे 2 नेते. काँग्रेसला देखील आपले खासदार पाठवायचे तर राज्यसभेत, पण 37चा कोटा आहे आणि महाविकास आघाडीकडे फक्त 49 मत आहेत, आमदार आहेत. म्हणजे एकच खासदार या कोट्यातून राज्यसभेवर जाऊ शकतो महाविकास आघाडीतून. महायुतीकडे मोठा साठा आहे, मोठे आमदार आहेत. तिन्ही पक्षाचे मिळून चांगले आमदार असल्यामुळे महायुतीकडे 6 खासदार निवडून आणण्यासाठी आवश्यक मत आहेत आणि त्यातलीही थोडीफार शिल्लक राहतात. फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की महायुतीचे 6 खासदार निवडून येणार आहेत. महाविकास आघाडीने आपला एक खासदार ठरवावा. त्यामुळे प्रस्ताव हा ठेवल्यामुळे निवडणूक अशा प्रकारे होणार आहे हे स्पष्ट झाले. पण सध्या तरी अजूनही महाविकास आघाडीतलं गणित समजत नाहीये की कोणत्या खासदाराला संधी द्यायची. शरद पवारांना राज्यसभेत परत जायचं आहे, त्यासाठी राष्ट्रवादीनं लॉबिंग सुरू केले. ठाकरे गटाला प्रियंका चतुर्वेदी यांना पाठवायचे. संख्याबळ आमदारांची जास्त संख्या असल्यामुळे आमचाच खासदार जाणार असा दावा आदित्य ठाकरे करतात आणि काँग्रेसला देखील आपला खासदार पाठवायचा आहे आणि यासाठी बाळासाहेब थोरात यांचं नाव चर्चेत आहे. आता बघा, राज्यसभेच्या देशभरातील निवडणुकांसाठी 37 जागांसाठी 16 मार्चला निवडणुका होणार आहे. यामध्ये काँग्रेसला 2 जागा, छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमधून प्रत्येकी 1 जागा मिळणार आहे. आता यामध्ये 1 जागा फिक्स आहे. उरलेल्या 4 जागांसाठी काँग्रेसला कोणाला उमेदवारी द्यायची यावर चर्चेला वेग आलाय. यासाठी महाराष्ट्रातून एखादा खासदार जो मराठा चेहरा असेल तो पाठवणं काँग्रेसला राज्यसभेत महत्त्वाचं वाटते, जेणेकरून महाराष्ट्रातील मराठी मतदारांसोबत किंवा मराठा मतदारांसोबत काँग्रेस असल्याचं सांगता येईल. आणि यासाठी 40 वर्षापासून संगमनेरचे आमदार राहिलेले मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागलेले बाळासाहेब थोरात यांचं नाव आघाडीवर आहे. आता आपण काँग्रेसकडे सविस्तर बोलूयात. देशभरातील काँग्रेसचे एकूण पाहता 4 खासदार निवृत्त होणार आहेत, मात्र 5 खासदार निवडून जाणार आहेत. सध्या राज्यसभेत एनडीएकडे 134 सदस्य आहेत, ज्यात 103 सदस्य भाजपचे आहेत. तर इंडिया आघाडीकडे 79 सदस्य आहेत, ज्यात काँग्रेसकडे 27 सदस्य आहेत. आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी ही जागा आणि ही जी सदस्य संख्या आहे ती पुरेपूर आहे. मात्र आता हे खासदार निवृत्त झाल्यानंतर ही संख्या अजून खाली जाऊ शकते. मल्लिकार्जुन खरगे यांचा कार्यकाळ ही येत्या जून महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या पदासाठी जागा कायम राखण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करतोय. त्याचबरोबर महाराष्ट्रातून एखादा खासदार दिल्लीला पाठवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि म्हणूनच काँग्रेसनं तो लॉबिंग सुरू केले. ठाकरे गटाला प्रियंका चतुर्वेदी यांना राज्यसभेत पाठवायचे, त्यासाठी ते आग्रही असतानाही काँग्रेसनं आपली भूमिका ठाम ठेवली आहे. आणि यासाठीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथल्ला यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं की राज्यसभेतील 1 जागा काँग्रेसला द्यावी आणि तसंच त्यांनी विधान परिषदेचा प्रस्ताव त्यांच्यासमोर ठेवलाय. आता हे समजून घेण्यासाठी हा विधान परिषदेचा प्रस्ताव काय आहे थोडंसं पूरक गणित पाहूयात. येणाऱ्या मे महिन्यात उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषदेचा कार्यकाळ संपणार आहे आणि विधान परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत. या निवडणुकीत निवडून येण्यासाठी साधारण 29 मतांचा कोटा आवश्यक आहे. मात्र सध्याच्या स्थितीत आघाडीकडे हा कोटा स्वबळावर पूर्ण
पूर्ण करण्या इतकं संख्याबळ नाही आहे. ठाकरेंच्या पुनर्निवडीबाबत अनिश्चितता निर्माण झाली, त्यामुळेच राज्यसभा निवडणुकीतील देवाणघेवाण हे सूत्र ठाकरे गटासाठी महत्त्वाचं ठरू शकतं. आता याच काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांची जागा रिक्त होणार आहे. पवारांनी पुन्हा राज्यसभेत जावं यासाठी ठाकरे गटाचा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो आणि या बदल्यात विधान परिषदेतील एक जागा जी उद्धव ठाकरेंसाठी खुली होऊ शकते असं सांगितलं जाते. आणि मग काँग्रेसनं देखील हाच फॉर्म्युला ठाकरे गटाकडे ठेवलाय. जर राज्यसभेसाठी ठाकरे गटाने आम्हाला मदत केली तर विधान परिषदेवर उद्धव ठाकरेंना परत जाण्यासाठी काँग्रेस मदत करेल, हा फॉर्म्युला ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येते. आता लक्षात घ्या, उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची किमान 29 मतं आवश्यक आहेत आणि त्यानुसार भाजपकडे 132 आमदार आहेत, म्हणजे त्यांचे 4 आमदार निवडून येऊ शकतात. एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार आहेत, त्यामुळे त्यांचे 2 आमदार निवडून येऊ शकतात. तर अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार आहेत, त्यामुळे त्यांचा 1 आमदार सहज निवडून येऊ शकतो. भाजप राष्ट्रवादीतील काही मतं शिल्लक आहेत आणि महाविकास आघाडीकडे शिल्लक मतं यावर ऐनवेळी अपक्ष व छोट्या पक्षाची मतं मिळतील, त्यांचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे महायुतीचे 7 आमदार सहज निवडून येतील, पण आघाडीचे एकत्रित 3 पक्ष मिळून संख्याबळ 46 किंवा 49 आमदारांनी काय, त्यामुळे एक सदस्य सहज निवडून येऊ शकतो आणि दुसऱ्या जागासाठी 12 आमदारांची गरज भासणार आहे आणि जर महायुतीने ताकद लावली तर त्यांची 8वी जागा निवडून येऊ शकते. त्यामुळे विधान परिषदेसाठी आम्ही तुम्हाला मदत करू, राज्यसभेची जागा आम्हाला सोडली जावी यासाठी ठाकरेंकडे सध्या लॉबिंग सुरू आहे. खरं तर राहुल गांधींच्या मते ज्या प्रकारे लोकसभेत मणिकम टागोर, वर्षा गायकवाड, ज्योतिर्मयी यांसारख्या सदस्यांचा आक्रमकपणा दिसून येतोय, जे सत्ताधारी पक्षावर टीका करतायत, तसेच चेहरे राज्यसभेत राहुल गांधींना हव्यात. आणि विशेष म्हणजे जर देशाच्या उच्च सभागृहात म्हणजे राज्यसभेत महाराष्ट्रातून एखादा मराठा नेता काँग्रेसकडून निवडला गेला तर ते पक्षासाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे, असं काही काँग्रेस नेत्यांचं मत आहे आणि म्हणूनच या जागेसाठी बाळासाहेब थोरातांचं नाव चर्चेत आहे. आता हे नाव यशस्वीरित्या फिक्स होईल का, ठाकरेंची भूमिका काय असणार आहे, ही जी लॉबिंग ठाकरेंकडे काँग्रेसनं सुरू केली आहे ती यशस्वी होईल का, या सगळ्या गोष्टी 9 तारखेपर्यंत समजणार आहेत. कारण अर्ज भरण्याची शेवटची तारीख 9 असल्यामुळे त्यासाठी आपल्याला थांबावं लागेल. तुर्तास आपण इथेच थांबूयात. व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली, चॅनलवरच्या आणखीन कोणकोणते व्हिडिओ तुम्हाला आवडतात, अजून कोणकोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला तुम्हाला आवडतील हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून